राज्यातल्या म्हणजेच महाराष्ट्रातल्या सर्वपक्षीय आमदारांना मुंबईत घरं देण्याची घोषणा काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली। त्यावर आज मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ही घरं मोफत नसून त्याचे पैसे आकारले जाणार असं म्हटलं। मात्र ज्या सभागृहातले 288 पैकी 266 आमदार करोडपती आहेत, त्यांच्यावर सवलतींची इतकी खैरात का, हा प्रश्न सामान्यांना पडलाय। पाहूया। जवळपास 300 आमदारांसाठी सुद्धा आपण घरं बांधणार आहोत, आमदारांसुद्धा आपण घरं देणार आहोत। अधिवेशनात लोकांना काय मिळालं हा प्रश्न आहे। मात्र लोकप्रतिनिधी एकाच निर्णयानं कोट्याधीश झाले। आधीच ढिगभर सवलती असताना महाराष्ट्राच्या सर्व आमदारांना मुंबईत 300 घरं मिळणार आहेत। खुद्द मुख्यमंत्र्यांनीच त्याची घोषणा केली। जवळपास 300 आमदारांसाठी सुद्धा आपण घरं बांधणार आहोत, आमदारांसुद्धा आपण घरं देणार आहोत। कारण नाही म्हटलं तरी लोकप्रतिनिधींची सुद्धा सर्वपक्षीय एक चांगले संबंध असले पाहिजे, तर आमदारांसुद्धा कायमस्वरूपी घरं आपण देत आहोत, त्याबद्दल एक आनंद होतोय। आमदारांसाठी सरकार किती मेहरबान असतं। आधीच आमदारांना किती सवलती आहेत, त्याआधी महाराष्ट्रातले किती आमदार कोट्याधीश आहेत त्यावर एक नजर टाका। महाराष्ट्रात 288 आमदार आहेत, त्यापैकी एडीआरच्या आकडेवारीनुसार तब्बल 266 जण कोट्याधीश आहेत। काँग्रेसचे 96% आमदार कोट्याधीश आहेत, भाजपचे 95% आमदार कोट्याधीश आहेत, शिवसेनेचे 93% आमदार कोट्याधीश आहेत आणि राष्ट्रवादीचे एकूण 90% आमदार कोट्याधीश आहेत। म्हणजे जवळपास 90% आमदार कोट्याधीश असून त्यांना मिळणाऱ्या सवलती रक्कम मिळते। मात्र जितेंद्र आव्हाडांनी आमदारांना मोफत घरं देण्याचा निर्णय झालेला नाही, तर त्यांच्याकडून खर्च वसूल केला जाणार असल्याचं म्हटलं। शिवाय ज्या आमदारांची मुंबईत घरं आहेत त्यांना घरं मिळणार नसल्याचं म्हटलंय। मात्र दुसरीकडे आपण आणि सदाभाऊ खोतांसारखे काही लोक सोडली तर प्रत्येक आमदाराचं मुंबईत 4-4 घरं असल्याचा दावा चंद्रकांत पाटलांनी केलाय। पण मी बोलताना हे स्पष्ट केलं की MMR रिजन म्हणजे पनवेल रोहा म्हणजे जो MMR मध्ये येतो, त्या MMRच्या एकाही आमदाराला घर मिळणार नाही। उर्वरित आमदारांना जे खऱ्या अर्थाने ग्रामीण विभागातले त्यांना फुकटात घरं देण्यात येणार नाहीत। कोणालाही फुकट घरं देण्याचा म्हाडाचा उद्देश नाही। इसकी कम से कम किंमत 75 से लेके 1 करोड़ रुपए आएगी। मला मुंबईमध्ये घर नाही, परंतु तरी मी आग्रही असेल की मला तुम्ही जे घर देणार आहात त्याच्यामध्ये तुम्ही शेतकऱ्यांना पैसे द्या ना, एसटी कर्मचाऱ्यांना पैसे द्या। आणि त्यामुळे काही म्हणजे माझ्यासारखे सदाभाऊ खोतांसारखे सोडले प्रत्येकाची 4-4 घरं आहेत, क्षमता आहे। आणि कोणी काही आमदार व्हायला नारळ दिला नव्हतं ना, निमंत्रण की तुम्ही आमदार व्हा म्हणजे तुम्हाला घर मिळेल, तुम्हाला 5 कोटी मिळतील। आणि आमदारांचा रोष सहन करून सुद्धा मी मान्य करतो, तुम्हाला बिलकुल मान्य नाही। एका बाजूला आमदारांना तुम्ही घरं देताय, ते काय झोपडपट्टीत राहायला लागलेत काय आमदार रस्त्यावर भीक मागायला लागलेत? अरे ज्यांचे संसार मोडायला लागलेले आहेत 1 लाख कर्मचाऱ्यांचं, त्यांचा संसार उभा करा ना। आमदारांना घरं देण्याच्या निर्णयाला भाजपने विरोध केला, म्हणून भाजपच्या आमदारांनी घरं नाकारावी असं आवाहन जितेंद्र आव्हाडांनी केलंय। त्यामुळे आता किती भाजप आमदार घरं नाकारतात हे पाहणंही महत्त्वाचं आहे। आलेला माणूस जगला पाहिजे म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या लोकांना, ज्यांच्याकडे घरं नाहीत,
काही लोकांकडे असतील, ज्यांच्याकडे नाहीत त्यांना आधी घरं दिली पाहिजेत. आपण राज्यकर्ते आहोत, आपण राज्यकर्ते म्हणून आधी लोकांचा पहिला विचार केला पाहिजे. कसलं दळभद्री सरकार आहे. वो अगर कह रहे हैं कि फुकट क्यों दे रहे हैं, तो बीजेपी के आमदारों से जाके कह दीजिए, कहेंगे कि भाई तुम लोग अप्लाई मत करो, अपने को घर नहीं लेने का है, हम तो देने वाले हैं. अगर राम कदम की इच्छा है और राम कदम अपने वजूद पे, अपने पैरों पे खड़े रहेंगे, तो उन्होंने बीजेपी के साथ, बीजेपी घर नहीं लेगी ये यहाँ से घोषित कर देना चाहिए कि बीजेपी का एक भी आमदार घर नहीं लेगा. ठीक है. भलेही आमदारांना मोफत घरं दिली जात नसोत, पण ज्या सभागृहातले 85% सदस्य कोट्याधीश आहेत ते आमदार स्वतःहून सवलती का नाकारत नाही? प्रत्येक वेळी तिजोरीवर भार सांगणारे अजित पवार निवृत्त आमदारांचं पेन्शन का रद्द करत नाही? एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी आझाद मैदान गाजवणारे सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर आमदारांचं पेन्शन रद्द करा म्हणून आवाज का उठवत नाही हा प्रश्न आहे. महाराष्ट्र सरकार दिल्लीतल्या केजरीवाल सरकारच्या कामाचा दाखला देऊन भाजपवर टीका करतं, पण केजरीवाल सरकारच्या कारभाराचं अनुकरण मात्र करत नाही. जर तुलना केली तर उलट त्याविरुद्ध स्थिती दिसते. दिल्ली आणि पंजाबमध्ये केजरीवालांनी मोफत वीज दिली. इकडे महाराष्ट्रात थकबाकीमुळे वीज सोडण्याची मोहीम राबवली गेली. मोहल्ला क्लिनिकच्या माध्यमातून केजरीवालांनी उपचार खर्च वाचवला. इकडे कोरोना काळात दवाखान्यात अनेकांच्या आयुष्यभराची कमाई खर्च झाली. सरकारी शाळांना सुधारून केजरीवालांनी खासगी शाळा चालकांच्या मनमानी खर्चाला चाप लावला. इकडे 2 वर्ष शाळा बंद असूनही अनेक खासगी शाळांनी शुल्क आकारलं. काल भाजप आमदारांवर टीका करताना दिल्लीच्या सभागृहात केजरीवालांनी हीच कामं बोलून दाखवली. इन्होंने क्या दिया आपको? आपके बच्चों को नौकरी दी? आपके घर में कोई खाने पीने का इंतजाम करा? आपकी बिजली का इंतजाम करा? केजरीवाल काम आता है आपके? आपके भी घर की बिजली फ्री कर रखी है. दिल्ली के 12 लाख बच्चों को नौकरी दी है मैंने. स्कूल ठीक कर दिए, अस्पताल ठीक कर दिए. आपके घर में कोई बीमार हो, केजरीवाल दवाई पहुंचाता है, मोदी दवाई नहीं पहुंचाता. केजरीवाल काम आया. मैं बीजेपी के सारे कार्यकर्ताओं से कहना चाहता हूं, थोड़ा सा दिमाग खोलो. बीजेपी के सारे सपोर्टर्स को कहना चाहता हूं, सारे जने बीजेपी छोड़ के आम आदमी पार्टी में आ जाओ. पंजाबची सूत्र हाती घेताच आप सरकारनं एका लोकप्रतिनिधीला एकच पेन्शन देण्याचा मोठा निर्णय घेतला. या फक्त एका निर्णयानं पंजाबच्या तिजोरीवरचा मोठा भार कमी होणार आहे. नेमका काय निर्णय आहे आणि तो कशामुळे घेतला ते समजून घ्या. उदाहरणार्थ समजा जर एखादा सामान्य व्यक्ती शिक्षक म्हणून नोकरीला लागला आणि मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाला तर त्याला फक्त मुख्याध्यापकाचं पेन्शन मिळतं. मात्र महाराष्ट्र वगळता काही राज्यांमध्ये जर तुम्ही आधी आमदार झाला त्यानंतर खासदार झाला तर राजकीय निवृत्तीनंतर तुम्हाला एकाच वेळेला आमदार आणि सोबत खासदाराचंही पेन्शन मिळतं. शिवाय तुम्ही किती वेळा निवडून आलात यावर ही पेन्शनची रक्कम निरनिराळी आहे. महाराष्ट्रातच 1 लाख रुपये पेन्शन घेणारे सुद्धा काही आमदार आहेत. महाराष्ट्रात या घडीला 789 आमदार पेन्शन घेतात आणि या पेन्शनसाठी दरवर्षी सरकार तब्बल 65 कोटी रुपये खर्च करतं. एकीकडे सामान्य लोकांना पैसे भरूनही अनेक वर्ष घरं मिळत नाहीयेत. मेट्रो शहरांमधला माणूस घरपट्टी भरून आता बेजार झालाय आणि दुसरीकडे सरकार आमदारांवर सवलतींची खैरात करत चाललंय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.